तर हॅलो स्टुडंट्स, आज आपण सुरू करणार आहोत ऑसिलेशन सिरीजचा दुसरा व्हिडिओ. ऑसिलेशन सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पिरियडिक मोशन काय असते, त्यानंतर आपण बघितलं ऑसिलेटरी मोशन्स काय असते, त्यानंतर आपण बघितलं की ऑसिलेशन जेव्हा एखादा पार्टिकल परफॉर्म करतो त्यावेळेस इक्वेशन ऑफ मोशन काय असतं हे देखील आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर आज या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की सिंपल हार्मोनिक मोशन काय असते. त्यानंतर सिंपल हार्मोनिक मोशन स्टडी करायचं आहे बाय युझिंग स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम. स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम स्टडी केल्यानंतर आपण बघणार आहोत की सिंपल हार्मोनिक मोशनचं डिफरन्शियल इक्वेशन काय आहे. आणि डिफरन्शियल इक्वेशन बघितल्यानंतर आपण हे बघणार आहोत की जेव्हा एखादा पार्टिकल ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करतो त्या ऑसिलेटरी मोशनमध्ये पार्टिकलच्या फोर्सचं इक्वेशन काय असतं, किंवा आपण असं म्हणू शकतो की इक्वेशन ऑफ मोशन काय. इक्वेशन ऑफ मोशनच्या नंतर मग आपण बघणार आहोत की ज्यावेळेस एक पार्टिकल ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करतो त्यावेळेस त्याच्या वेलॉसिटीचं काय इक्वेशन आहे, त्याच्या ॲक्सेलरेशनचं काय इक्वेशन असतं, आणि वेलॉसिटी ॲक्सेलरेशन डिस्प्लेसमेंटची मॅक्सिमम व्हॅल्यू कुठे असते, मिनिमम व्हॅल्यू कुठे असते, हे सर्व आज आपल्याला या व्हिडिओमध्ये स्टडी करायचं आहे. चला सुरुवात करूयात. तर लास्ट लेक्चरमध्ये ऑसिलेशनच्या पहिल्या लेक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस एक पार्टिकल ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करतो त्यावेळेस फोर्सचं इक्वेशन असतं F इज इक्वल टू मायनस के एक्स रेस टू द पॉवर n. वेअर हा जो n आहे हा n ऑड नंबर असतो, एक तर तो असेल 1 or 3, 5, 7 or इट मे बी एनिथिंग. तर सपोज जर मी या ठिकाणी n ची व्हॅल्यू 1 ठेवली तर इक्वेशन तयार होणार F इज इक्वल्स टू मायनस के एक्स रेस टू द पॉवर 1. जर मी n ची व्हॅल्यू 3 ठेवली तर इक्वेशन तयार होणार F इज इक्वल्स टू मायनस के एक्स रेस टू द पॉवर 3. जर मी n ची व्हॅल्यू 5 ठेवली तर इक्वेशन होणार मायनस के एक्स रेस टू द पॉवर 5. हे सर्वच्या सर्व ऑसिलेटरी मोशन्सचे इक्वेशन आहेत किंवा हे सगळे ऑसिलेटरी मोशन्स इंडिकेट करतात. आता लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक टर्म सांगितलं, एक स्टेटमेंट सांगितलं होतं की सिंपल हार्मोनिक मोशन इज द सिम्पलेस्ट केस ऑफ ऑसिलेशन. ओके, मग आता या तीनही आपण इथे जे तीन इक्वेशन पाहिले या तीनही इक्वेशन मध्ये सगळ्यात सिम्पलेस्ट केस जी आहे ती आहे ही F इज इक्वल्स टू मायनस के एक्स रेस टू द पॉवर 1. तर हे झालं सिंपल हार्मोनिक मोशनचं इक्वेशन किंवा ही झाली आपली सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, एक पॉइंट इथे नोट करण्यासारखा आहे तो म्हणजे हा की ऑल सिंपल हार्मोनिक मोशन आर ऑसिलेटरी. All simple harmonic motions are oscillatory, but all oscillatory motions are not simple harmonic motion. Okay, statement खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, all simple harmonic motion are oscillatory. ही जी सिंपल हार्मोनिक मोशन किंवा हे जे इक्वेशन आपण या ठिकाणी बघतोय हे ऑसिलेटरी मोशनचं इक्वेशन आहे. बट ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर नॉट सिंपल हार्मोनिक. आता ही देखील ऑसिलेटरी मोशन आहे, ही देखील ऑसिलेटरी मोशन रिप्रेझेंट करते, बट या सिंपल हार्मोनिक मोशन नाही, कारण सिंपल हार्मोनिक मोशन ही ऑसिलेटरी मोशनची सर्वात सिंपल केस आहे. सो आय होप ही स्टेटमेंट तुमच्या इथे क्लिअर झालं असेल की ऑल SHM आर ऑसिलेटरी मोशन बट ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर नॉट SHM. ठीक आहे, तर चला आता आपण स्टडी करूयात स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम. आणि स्प्रिंग ब्लॉक सिस्टीमचा वापर करून आपण सिंपल हार्मोनिक मोशनला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊयात. ओके, एक पॉइंट लक्षात ठेवा की सिंपल हार्मोनिक मोशनला आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन देखील म्हणू शकतो. ओके, सिंपल हार्मोनिक मोशनला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन देखील म्हणू शकतो. हे आपण का म्हणतो ते आपण नंतर बघूयात. स्टडी करूयात आता स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम. सो स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम. स्प्रिंग ब्लॉक सिस्टीमचे डायग्राम आपण SHMच्या किंवा ऑसिलेशनच्या पहिल्या लेक्चरमध्ये पाहिली होती, तीच एकदा पुन्हा स्टडी करायची या ठिकाणी. तर स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम मध्ये आपण एक स्प्रिंग कन्सिडर करतो ज्या स्प्रिंगला सर्टन इलास्टिक प्रॉपर्टीज असतात. त्यानंतर आपण एक ब्लॉक कन्सिडर करत असतो. स्प्रिंगचं एक एंड आपण अटॅच करतो रिजिड सपोर्टला आणि स्प्रिंगचा दुसरा एंड आपण अटॅच करत असतो त्या ब्लॉकला, आणि नंतर आपण ब्लॉकला थोडंसं समोर पुश करून सोडून देतो.
तो ब्लॉक तिथे ऑसिलेटरी मोशन्स परफॉर्म करणार. ठीक आहे, तर चला बघूयात. सो फर्स्ट डायग्राम, सपोज हा आहे एक स्मूथ फ्रिक्शनलेस सरफेस. ओके, हा एक स्मूथ फ्रिक्शनलेस सरफेस आहे आणि या स्मूथ फ्रिक्शनलेस सरफेसवर आपल्याला एक स्प्रिंग ठेवायची. ही झाली एक स्प्रिंग. आता या स्प्रिंगचं एक एंड आपण अटॅच केलेला आहे ते रिजिड सपोर्टला आणि स्प्रिंगच्या दुसऱ्या एंडला अटॅच केला आपण एक ब्लॉक, ज्या ब्लॉकचं मास आहे सपोज m. ठीक आहे, आता ही झाली या ब्लॉकची मेन पोझिशन. मेन पोझिशन किंवा यालाच आपण म्हणू शकतो इक्विलिब्रियम पोझिशन. दिस इज द मेन पोझिशन. मेन पोझिशन ही ती पोझिशन असते ज्या ठिकाणी ब्लॉक हा रेस्ट मध्ये राहतो. ठीक आहे, आता मेन पोझिशनला आपण इक्विलिब्रियम पोझिशन म्हणतो आणि आपल्याला माहिती आहे की इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये पार्टिकलवर किंवा बॉडीवर एक्झर्ट होणारा जो नेट फोर्स आहे तो नेट फोर्स होऊन जातो 0. तर या ठिकाणी या पोझिशन मध्ये रेस्ट मध्ये असताना या ब्लॉकवर एक्झर्ट होणारा नेट फोर्स असणार आहे 0. चला मी याला देतो फिगर 1.b. ठीक आहे, 1.b फिगर इंडिकेट करते तो ब्लॉक जो ब्लॉक सध्या रेस्ट मध्ये ऍट रेस्ट. ठीक आहे, ना सपोज आता या ब्लॉकला मी याच्या मेन पोझिशन पासून x डिस्टन्स, ओके, मेन पोझिशन ही झाली ती मेन पोझिशन आणि सपोज मी याला याच्या मेन पोझिशन पासून x डिस्टन्सने राईट साइडला डिस्प्लेस केलेलं आहे. ठीक आहे, ओके. आता इथे काय होणार, तर या ठिकाणी जेव्हा मी या ब्लॉकला x डिस्टन्सने राईट कडे डिस्प्लेस करणार त्यावेळेस ही जी स्प्रिंग आहे ही स्प्रिंग या ब्लॉकवर एक रिस्टोरिंग फोर्स एक्झर्ट करेल अपोजिट डायरेक्शन मध्ये. आता रिस्टोरिंग फोर्स काय एक्झर्ट करेल, तर बघा प्रत्येक स्प्रिंगला स्वतःच्या इलास्टिक प्रॉपर्टीज असतात आणि या इलास्टिक प्रॉपर्टीमुळे स्प्रिंग तिचा ओरिजिनल शेप आणि साईज गेन करण्यासाठी प्रयत्न करते. मग या ठिकाणी आपण या स्प्रिंगला मेन पोझिशन पासून डिस्प्लेस केलं तर या ठिकाणी याच्या ओरिजिनल पोझिशनवर वापस येण्यासाठी ही स्प्रिंग या ब्लॉकवर रिस्टोरिंग फोर्स एक्झर्ट करेल. ओके, आता इनिशियल पोझिशनवर जर वापस यायचं असेल तर स्प्रिंगला फोर्स लावावा लागेल या डायरेक्शन मध्ये. आता पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट झालं राईट साइडला, रिस्टोरिंग फोर्स लागू लागला लेफ्ट साइडला. ओके, आता इथे काय होतं तर बघा सपोज आता मी इथे हा ब्लॉक सोडून गेला. जसं मी हा ब्लॉक सोडेल रिस्टोरिंग फोर्समुळे हा ब्लॉक मेन पोझिशनकडे मूव्ह होणार आणि अशा प्रकारे तो इथे या पोझिशन भोवती मेन पोझिशन भोवती ऑसिलेट होणार आहे आणि हे ऑसिलेशन्स कंटिन्युअसली चालू राहील जर सिस्टीमची एनर्जी शेवटपर्यंत कॉन्स्टंट राहील. ओके, पॉइंट ऑफ व्ह्यू, जर सिस्टीमची एनर्जी शेवटपर्यंत कॉन्स्टंट राहिली तर हा ब्लॉक शेवटपर्यंत ऑसिलेशन्स परफॉर्म करेल. बट जर सिस्टीमची एनर्जी हळूहळू कमी झाली, या सिस्टीमची एनर्जी जर हळूहळू कमी झाली तर हा ब्लॉक हळूहळू थोड्या वेळाने रेस्टमध्ये येऊन जाणार. ओके, तो नंतरचा पॉईंट. तर चला आता डिस्कस करूया की या ठिकाणी या ब्लॉकला इथून सोडलं तर काय होईल. तर इथपर्यंत आपण बघितलं की जर आपण ब्लॉकला राईट हँड साइडला डिस्प्लेस केलं तर हा ब्लॉक स्प्रिंग या ब्लॉकवर रिस्टोरिंग फोर्स एक्झर्ट करेल या डायरेक्शन मध्ये. आता जर मी या ब्लॉकला इथून रिलीज केलं, सपोज मी या ब्लॉकला इथून सोडून दिलं तर ब्लॉकला सोडल्याबरोबर या रिस्टोरिंग फोर्समुळे हा ब्लॉक या डायरेक्शन मध्ये मूव्ह होणार. आता ही झाली फोर्सची डायरेक्शन आणि आपल्याला माहिती आहे जी फोर्सची डायरेक्शन आहे तीच ऍक्सेलरेशनची पण डायरेक्शन असणार. ओके, ही झाली फोर्सची डायरेक्शन तर हीच ऍक्सेलरेशनची डायरेक्शन आणि हा ब्लॉक या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेट होणार आहे. आता या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेट होताना आपल्याला माहिती आहे ऍक्सेलरेशनमुळे या ब्लॉकची वेलोसिटी पर युनिट टाइम इन्क्रीज होत जाणार आहे. सो जसा जसा हा ब्लॉक मेन पोझिशनकडे येणार, मेन पोझिशनकडे येताना याची वेलोसिटी इन्क्रीज होत जाणार आणि जेव्हा हा ब्लॉक मेन पोझिशनवर येणार म्हणजे इथे येणार वापस इथे, त्यावेळेस
या ब्लॉकची वेलॉसिटी मॅक्सिमम होऊन जाते. आता या पॉइंटला जर वेलॉसिटी मॅक्सिमम झाली तर कायनेटिक एनर्जी देखील मॅक्सिमम असणार आहे आणि त्यामुळे हा ब्लॉक इथे न थांबता कायनेटिक एनर्जीमुळे समोर चालला जातो, इकडे मूव्ह. ते आपण बघूया नेक्स्ट डायग्राम. ही झाली मेन पोझिशन. त्यानंतर व्हिडिओ तयार करून आपण ऑनलाईन क्लाससाठी करतो. तर ही झाली आपली मेन पोझिशन. त्यानंतर आपली स्प्रिंग इकडे येऊन कॉम्प्रेस होणार आणि सपोज ही झाली ती कॉम्प्रेस झालेली स्प्रिंग आणि आता ब्लॉक आपला या ठिकाणी आलेला आहे. ओके, आता या ठिकाणी मेन पोझिशन क्रॉस करून ब्लॉक इकडे आला तर ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट झालं या डायरेक्शन मध्ये. ओके, आता ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन मध्ये झालं तर आता इथून पुढची स्टोरी समजून घेऊया. ज्यावेळेस ब्लॉकने मेन पोझिशन क्रॉस केली ती जो कायनेटिक एनर्जी मध्ये क्रॉस करणार आहे आणि याच्यामुळे हा ब्लॉक इकडे कॉम्प्रेस होणार आहे. आता जसा हा ब्लॉक इकडे कॉम्प्रेस होणार, जशी स्प्रिंग कॉम्प्रेस व्हायला सुरुवात होईल तसा स्प्रिंग मध्ये तयार होईल पुन्हा एक रिस्टोरिंग फोर्स. जो रिस्टोरिंग फोर्स या डायरेक्शन मध्ये लागेल. ठीक आहे, बघा तिथे जेव्हा स्प्रिंग मेन पोझिशनला क्रॉस करून लेफ्ट साइड कडे येणार त्याच वेळेस स्प्रिंग मध्ये तयार होणार एक रिस्टोरिंग फोर्स, जो रिस्टोरिंग फोर्स स्प्रिंगला मेन पोझिशन कडे नेण्याचं काम करेल. बट सध्या पार्टिकलची वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये होती तर होणार काय, या रिस्टोरिंग फोर्समुळे याची जी वेलॉसिटी आहे ही हळूहळू हळूहळू कमी होत जाणार. एक वेळ अशी येणार की या रिस्टोरिंग फोर्समुळे वेलॉसिटी पूर्णपणे झिरो होणार आणि जशी याची वेलॉसिटी झिरो झाली रिस्टोरिंग फोर्समुळे ब्लॉक पुन्हा या डायरेक्शन मध्ये मूव्ह करेल. आता जसा ब्लॉक पुन्हा या डायरेक्शन मध्ये मूव्ह करणार, आता फोर्स या डायरेक्शन मध्ये असल्यामुळे ऍक्सेलरेशन पण या डायरेक्शन मध्ये असणार आहे. ठीक आहे, आता या ऍक्सेलरेशनमुळे पुन्हा पार्टिकलची वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये इन्क्रीज होत जाणार आणि अशा प्रकारे पार्टिकल हा ऑसिलेट करत राहणार आहे. सो आता या ठिकाणी जर आपण बघितला तर हा जो फोर्स आहे रिस्टोरिंग फोर्स, याचं जे मॅग्नेट्यूड आहे हे या डिस्प्लेसमेंटवर डिपेंड असतं. तुम्ही जेवढं जास्त या ब्लॉकला या साईडला शिफ्ट करणार, जेवढं जास्त पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट होईल रिस्टोरिंग फोर्स देखील तेवढा जास्त असणार आहे. म्हणजे एक आपण म्हणू शकतो की हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे हा रिस्टोरिंग फोर्स डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, बघा इकडे तुम्ही जेवढं जास्त याला डिस्प्लेस करणार रिस्टोरिंग फोर्स तेवढा जास्त असेल. ही स्प्रिंग जेवढी जास्त या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेस होईल तेवढा जास्त फोर्सने ही पुन्हा वापस जाणार. सो एक पॉइंट तर क्लिअर होतो की रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. आता दुसरा पॉइंट बघा, ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट राईट साईडला होतं त्यावेळेस रिस्टोरिंग फोर्स होता लेफ्ट साईडला म्हणजे टुवर्ड्स द मेन पोझिशन, आणि ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट लेफ्ट साईडला होतं त्यावेळेस रिस्टोरिंग फोर्स होता राईट साईडला म्हणजे पुन्हा टुवर्ड्स द मेन पोझिशन. सो या ठिकाणी एक पॉइंट तर क्लिअर होतो की रिस्टोरिंग फोर्स किंवा ऍक्सेलरेशन या दोघांच्याही डायरेक्शन असतात टुवर्ड्स द मेन पोझिशन किंवा टुवर्ड्स द इक्विलिब्रियम पोझिशन. ओके, पुन्हा बघा रिस्टोरिंग फोर्स दोन्ही केसमध्ये हा मेन पोझिशनकडे आहे. याचा अर्थ हा होतो की रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांची डायरेक्शन अपोजिट आहे आणि या अपोजिट डायरेक्शन मध्ये आपण दिला एक मायनस साइन. सो आता मला डायरेक्टली प्रोपोर्शनलचा सिम्बॉल काढून टाकायचा आहे. तर इथे येणार F इज इक्वल्स टू मायनस KX. आपण इथे K हा कॉन्स्टंट ठेवला. या कॉन्स्टंटला आपण म्हणू शकतो स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा फोर्स कॉन्स्टंट, आणि हा स्प्रिंग किंवा फोर्स कॉन्स्टंट डिपेंड करतो या स्प्रिंगच्या इलास्टिक प्रॉपर्टीजवर. म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या स्प्रिंगसाठी हा स्प्रिंग कॉन्स्टंट देखील वेगवेगळा असेल. तर हे झालं इक्वेशन ऑफ मोशन फॉर सिंपल हार्मोनिक मोशन किंवा डिस ऑसिलेटरी मोशन. आता जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर इथे इक्वेशन आलेलं आहे F इज इक्वल्स टू मायनस के एक्स टू दी पॉवर 1. आणि जसं की आपण आता अगोदर बघितलं होतं की F इज इक्वल्स टू मायनस के एक्स टू दी पॉवर 1 हे इक्वेशन आहे सिंपल हार्मोनिक मोशनचं. म्हणजे स्प्रिंग ब्लॉक सिस्टीमची जी ऑसिलेटरी मोशन असते ती असते सिंपल हार्मोनिक मोशन. आता पॉइंट हा की याला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन का म्हणतात. तर बघा या ठिकाणी हा जो ब्लॉक आहे हा ब्लॉक एका स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह करतो
म्हणजे ब्लॉकची जी मोशन होते ही लिनियर मोशन होऊ लागली. बघा हा इकडे गेला वापस येणार, इकडे कॉम्प्रेस होणार पुन्हा वापस येणार, पुन्हा इकडे जाणार आणि ही मोशन कंटिन्युअसली सुरूच असते. ही मोशन कंटिन्युअसली एका स्ट्रेट लाईन मध्ये होऊ लागली आणि म्हणून या मोशनला आपण म्हणतो असतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. सो इथे एक पॉईंट तयार झाला होता की आपल्याला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन किंवा सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये फोर्सचं इक्वेशन भेटून गेलं. आता थोडक्यात एकदा बघून घेऊया की या ठिकाणी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये ग्राफ कसा असतो. ठीक आहे, चला बघूयात. आय होप हे क्लिअर झालं असेल तुमचं. सो बघूयात ग्राफ बिटवीन फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला ग्राफ आता कसा असेल तो आपण बघून घेऊयात. तर चला बघा. सॉरी okay, displacement is plotted on x axis and force is plotted on y axis. तर बघा जनरली हे जे इक्वेशन आहे f is equals to minus of kx याला आपण कंपेअर करू शकतो y is equals to mx या इक्वेशन सोबत. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन रिप्रेझेंट करतं द लाईन विच पासेस थ्रू द ओरिजिन. ठीक आहे, सो y is equals to mx इक्वेशन रिप्रेझेंट करतो अशी लाईन जी ओरिजिन मधून पास होते, बट या ठिकाणी याचा स्लोप आहे पॉझिटिव्ह. बट आपलं जे इक्वेशन आहे f is equals to minus kx याचा जो स्लोप आहे हा स्लोप आलेला आहे निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह स्लोप जर इंडिकेट करायचा असेल तर तो ग्राफ असतो असा, इट इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन बट निगेटिव्ह स्लोप. ठीक आहे, सो हा झाला f is equals to minus of kx. ओके, आता जर तुम्ही चेक केलं तर बघा ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असेल, ठीक आहे, डिस्प्लेसमेंट जेव्हा पॉझिटिव्ह असेल फोर्स त्यावेळेस येऊन जातो निगेटिव्ह. ओके, बघा वाय ऍक्सिस वर आपण फोर्स प्लॉट केला, इकडे फोर्सची व्हॅल्यू निगेटिव्ह येऊन जाते. आणि जर डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असेल या डायरेक्शन मध्ये जर झालं तर अशा वेळेस फोर्स हा या ऍक्सिस वर येतो म्हणजे फोर्स पॉझिटिव्ह असेल. ओके, सो दिस इज द ग्राफ ऑफ फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट. हा ग्राफ ताबडतोब ड्रॉ करूया. व्हिडिओला पॉज करा आणि हा ग्राफ ड्रॉ करा. ठीक आहे, 2 मिनिट. ओके, तर आता आपण बघूयात की एक्झॅक्टली लिनियर किंवा सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन काय आहे. तर चला बघूया. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन LSHM. ठीक आहे, तर चला आता बघूयात. सो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज डिफाइंड as that periodic motion. बघा ऑसिलेटरी मोशन ही ऑलवेज पिरियॉडिक असते. is defined as that periodic motion in which the force किंवा acceleration is always directed towards the mean position. Always directed towards the mean position and is directly proportional to the displacement. It is directly proportional to the displacement. Then this motion is known as linear simple harmonic motion. जसं की आपण आता बघितलं स्प्रिंग ब्लॉक सिस्टम मध्ये
की ज्यावेळेस एक ब्लॉक ऑसिलेट होतो त्यावेळेस त्या ब्लॉकचं जे ऍक्सेलरेशन आहे किंवा तो फोर्स आहे हा फोर्स ऑलवेज मीन पोझिशनकडे असतो. ठीक आहे. आणि हा जो फोर्स आहे किंवा ऍक्सेलरेशन आहे हा डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो F इज इक्वल्स टू मायनस ऑफ kx. This is the equation of linear simple harmonic motion. चला याला ऍक्सेलरेशनच्या फॉर्म मध्ये बघूया. आता न्यूटन सेकंड लॉ नुसार ओके सेकंड लॉ ऑफ न्यूटन त्यामध्ये आपण बघितलं होतं की F इज इक्वल्स टू असतो मास इंटू ऍक्सेलरेशन. सो जर F इज इक्वल टू mn ही व्हॅल्यू मी या ठिकाणी ठेवली तर हे इक्वेशन तयार होणार ma इज इक्वल्स टू मायनस ऑफ kx. एक काम करा m ला तिकडे ट्रान्सफर करून द्या. जर m ला आपण तिकडे ट्रान्सफर केलं तर इकडे होणार ऍक्सेलरेशन आणि हा इक्वल्स टू होणार मायनस k अपॉन m इंटू x. आता k तर ऑलरेडी कॉन्स्टंटच होता ब्लॉकचा मास देखील कॉन्स्टंट राहणार आहे. जर आपण कॉन्स्टंटला काढून टाकलं तर आपण बघू शकतो की वन्स अगेन ऍक्सेलरेशन इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. नोट डाउन करून घ्या. ठीक है ना. तर आतापर्यंत आपण बघितलं की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये फोर्सची डायरेक्शन कोणती असते. त्यानंतर मग आपण बघितलं की ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कोणती असते. त्यानंतर आपण बघितलं की व्हेलॉसिटी कशी इन्क्रीज होते. ठीक आहे. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की व्हेलॉसिटी ही एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन पोझिशनकडे येताना इन्क्रीज होते. ठीक आहे. व्हेलॉसिटी एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन पोझिशनकडे येताना वाढत जाते. याचा अर्थ हा होतो की व्हेलॉसिटी मीन पोझिशनला मॅक्सिमम असेल आणि एक्स्ट्रीम पोझिशनला कमी असेल. ठीक आहे. समजून घेऊयात एकदा की व्हेलॉसिटी ऍक्सेलरेशन फोर्स हे कुठे जास्त असतात आणि कुठे कमी असतात. सो बघूयात. अझ्युम करा की ही झाली आपली मीन पोझिशन. ठीक आहे. आता मीन पोझिशनला आपल्याला माहिती आहे की नेट फोर्स आहे पार्टिकलवरचा तो असेल 0 कारण ही इक्विलिब्रियम पोझिशन आहे. आता जर या ठिकाणी पार्टिकलवरचा किंवा ब्लॉकवरचा नेट फोर्स 0 असेल तर या ठिकाणी ऍक्सेलरेशन पण किती असेल 0 आणि पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट देखील या ठिकाणी असतं 0. ठीक आहे. आता डिस्प्लेसमेंट का तर पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट हे आपण नेहमी मीन पोझिशन पासून कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम द मीन पोझिशन. आता जर पार्टिकल मीन पोझिशनवर असेल तर त्या ठिकाणी त्याचं डिस्प्लेसमेंट तर 0 असेल. सो बघितलं आपण की या ठिकाणी फोर्स 0, ऍक्सेलरेशन 0 आणि डिस्प्लेसमेंट देखील आहे 0. याला कन्सिडर करूयात आपण एक्स्ट्रीम पोझिशन. सो लेट दिस बी राईट एक्स्ट्रीम पोझिशन आणि याला आपण कन्सिडर करूयात लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे. ओके. तर आता बघा सपोज मी ब्लॉकला इथे आणला एक्स्ट्रीम पोझिशनवर. ठीक आहे. ब्लॉक सध्या आहे आपला आता एक्स्ट्रीम पोझिशनवर आणि एक्स्ट्रीम पोझिशनवर मी ब्लॉकला सोडून देणार. तर जर ब्लॉक एक्स्ट्रीम पोझिशनवर आहे तर फोर्सची जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ती मॅक्सिमम असते एक्स्ट्रीम पोझिशनवर. जर फोर्स एक्स्ट्रीम पोझिशनवर मॅक्सिमम आहे तर ऍक्सेलरेशन देखील एक्स्ट्रीम पोझिशनवर मॅक्सिमम असेल आणि पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट ओके बघा पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट देखील एक्स्ट्रीम पोझिशनवर मॅक्सिमम असतं. बट किती तर ते असतं SHM च्या अँप्लिट्यूड एवढं. हे जे एवढं डिस्टन्स आहे मीन पोझिशन आणि कोणतीही एक्स्ट्रीम पोझिशन या दोघांमधला जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला आपण म्हणत असतो अँप्लिट्यूड ऑफ SHM. मग या ठिकाणी एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट हे अँप्लिट्यूड एवढं असेल. ओके. आता बघूया सपोज जर मी ब्लॉकला या ठिकाणाहून रिलीज केलं
ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट ॲज वेल ऍक्सेलरेशन इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. आणि म्हणून जेव्हा मी याला इथून या ब्लॉकला रिलीज करणार, ब्लॉकला रिलीज केल्याबरोबर ब्लॉक या डायरेक्शन मध्ये मूव्ह होईल. ओके, बघा डिस्प्लेसमेंट इकडे, रिस्टोरिंग फोर्स इकडे, ऍक्सेलरेशन पण इकडे. आता जसा हा ब्लॉक इथून रिलीज केला जाईल, हा ब्लॉक मेन पोझिशन कडे येणार. आता थोडासा विचार करा की मेन पोझिशन कडे येताना फोर्स आणि ऍक्सेलरेशन इन्क्रीज होतील की डिक्रीज होतील. ठीक आहे, बघा फोर्स आणि ऍक्सेलरेशन हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तर डिस्प्लेसमेंटला. मग जर एक्स्ट्रीम पोझिशन पासून मेन पोझिशन कडे येताना डिस्प्लेसमेंट जर कमी होत असेल तर फोर्स आणि ऍक्सेलरेशन पण कशी होतील? एक्झॅक्टली कमीच होणार आहे. सो ज्यावेळेस फोर्स आणि ऍक्सेलरेशन कमी होणार तर ते मेन पोझिशन कडे येताना हळूहळू हळूहळू कमी कमी होत येतात. मेन पोझिशनवर आल्यानंतर फोर्स आणि ऍक्सेलरेशन होऊन जातं झिरो, सोबतच डिस्प्लेसमेंट देखील होऊन जातं झिरो. आता पॉइंट हा आहे की व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असते. ऍक्सेलरेशन म्हणजेच काय तर चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. चला अझ्युम करा की या ठिकाणी असताना या ठिकाणी पार्टिकलचं ऍक्सेलरेशन होतं 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेशन 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर, याचा अर्थ हा होतो की व्हेलॉसिटी प्रत्येक सेकंदाने 5 ने इन्क्रीज होणार आहे. ओके, सपोज आता पार्टिकल इथे आला. इन केस आपण कन्सिडर करू की त्या ऍक्सेलरेशन थोडंसं कमी झालं. चला अझ्युम करूयात की या पॉइंटला ऍक्सेलरेशन होऊन गेलं 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता मला सांगा की व्हेलॉसिटी वाढली की कमी झाली? ओके, जर तुम्ही विचार करत असाल की ऍक्सेलरेशन कमी झालं म्हणून व्हेलॉसिटी कमी झाली तर रॉंग आहे. या ठिकाणी व्हेलॉसिटी वाढणार आहे, फक्त व्हेलॉसिटी वाढण्याचा जो रेट आहे तो रेट कमी झाला. अगोदर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत होती 5 मीटर पर सेकंद, आता व्हेलॉसिटी पर सेकंदला इन्क्रीज होऊ लागली 4 मीटर पर सेकंद. याचा अर्थ व्हेलॉसिटी वाढते की कमी होते? तर ऑफकोर्स व्हेलॉसिटी वाढू लागली. ठीक आहे, आता सपोज इथे आल्यानंतर याचं जे ऍक्सेलरेशन होतं हे होऊन गेलं 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचा अर्थ हा होतो की या पॉइंटला देखील व्हेलॉसिटी 3 मीटर पर सेकंदने वाढू लागली. ओके, म्हणजेच जेव्हा आपण एक्स्ट्रीम पोझिशन पासून मेन पोझिशन कडे येतो त्यावेळेस पार्टिकलची व्हेलॉसिटी कंटिन्युअसली वाढत जाते. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस पार्टिकलला आपण इथनं रिलीज करणार व्हेलॉसिटी कंटिन्युअसली वाढत जाणार वाढत जाणार वाढत जाणार आणि या ठिकाणी मेन पोझिशनला व्हेलॉसिटी असते मॅक्सिमम. सो व्हेलॉसिटी इज मॅक्सिमम ऍट मेन पोझिशन. ओके, force, acceleration and displacement are maximum at extreme position, but velocity is maximum at mean position. चला आता इकडची मोशन कन्सिडर करूया. बघा आता जेव्हा तुम्ही डोक्यामध्ये इमॅजिन करा की आपण इथे स्प्रिंग ब्लॉक सिस्टम स्टडी करतोय. ठीक आहे, आता ज्यावेळेस हा ब्लॉक मीन पोझिशनला क्रॉस करून लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन कडे जाणार तेव्हा काय? ठीक आहे, मीन पोझिशन पासून लेफ्ट एक्स्ट्रीम कडे. आता जसा हा इकडे जाणार डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन मध्ये होणार आहे. जसं डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन मध्ये झालं फोर्स आणि ऍक्सेलरेशन या डायरेक्शन मध्ये लागेल. ओके, आता बघा फोर्स हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे हा रिस्टोरिंग फोर्स ब्लॉकच्या मोशनला अपोज करण्याचं काम करेल. ठीक आहे, आता फोर्स जर मोशनला अपोज करू लागला तर व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल? तर ऑब्व्हियसली फोर्स जर मोशनला अपोज करतोय तर व्हेलॉसिटी डिक्रीज होणार आहे. आणि म्हणून जसा हा पार्टिकल मीन पोझिशन पासून लेफ्ट एक्स्ट्रीम कडे जाणार याची व्हेलॉसिटी हळूहळू कमी होत जाते. ओके, म्हणजे तो इथे आला व्हेलॉसिटी कमी, इथे आला अजून व्हेलॉसिटी कमी, इथे आला अजून व्हेलॉसिटी कमी. एक्स्ट्रीम पोझिशनवर काय होईल तर एक्स्ट्रीम पोझिशनवर पार्टिकलची व्हेलॉसिटी होऊन जाते झिरो. सो व्हेलॉसिटी इज झिरो ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, आणि हे याच्यामुळे झालं कारण हा रिस्टोरिंग फोर्स या ब्लॉकच्या मोशनला अपोज करतोय. ठीक आहे, कारण रिस्टोरिंग फोर्स ही जी स्प्रिंग आहे, स्प्रिंग तर ब्लॉकला इकडे नेण्याचा प्रयत्न करू लागले, बट इथल्या कायनेटिक एनर्जीमुळे हा इकडे जातोय. बघा ब्लॉक इकडे जातोय, स्प्रिंग त्या इकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. इकडे जसा जसा तो जाणार फोर्सची व्हॅल्यू वाढत जाणार, म्हणजे रिस्टोरिंग फोर्स वाढत जाणार, म्हणजेच पार्टिकल किंवा ब्लॉकच्या मोशनला जे अपोजिशन होतंय ते अपोजिशन वाढत जाणार जसं जसा पार्टिकल इकडे जाणार.
ठीक आहे. मग ज्यावेळेस तू इकडे जाणार हळूहळू या पोझिशनमुळे वेलॉसिटी कमी कमी होत जाणार आणि जेव्हा तो एक्स्ट्रीम पोझिशनला पोहोचेल वेलॉसिटी झिरो होऊन जाणार. आता या ठिकाणी वन्स अगेन फोर्स असेल मॅक्सिमम, ऍक्सेलरेशन असेल मॅक्सिमम, डिस्प्लेसमेंटही असेल मॅक्सिमम, विच इज इक्वल टू एम्प्लिट्यूड ऑफ दिस SHM. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं असेल ना. आता जशी ते वेलॉसिटी झिरो झाली रिस्टोरिंग फोर्समुळे ब्लॉक पुन्हा इकडे जाणार म्हणजे या ठिकाणी ऍक्सेलरेशनची डायरेक्शन तर पुन्हा इकडे येणार. सो एक पॉइंट लक्षात ठेवा की सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये फोर्स आणि ऍक्सेलरेशन या दोघांच्याही डायरेक्शन असतात ऑलवेज टुवर्ड्स द मीन पोझिशन. सो आतापर्यंत आपण एक गोष्ट क्लिअर केली ती म्हणजेच फोर्स, ऍक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी हे मॅक्सिमम कुठे असतात आणि मिनिमम कुठे असतात. तर बघा फोर्स, ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट हे मॅक्सिमम असतात एक्स्ट्रीम पोझिशनला. ठीक आहे, फोर्स, acceleration and displacement are maximum at extreme position whereas velocity is maximum at mean position. ठीक आहे, आणि velocity is minimum at extreme position. ठीक आहे. तर आता आपण बघितलं की वेलॉसिटी, फोर्स, ऍक्सेलरेशन मॅक्सिमम कुठे असतात, मिनिमम कुठे असतात. आता आपल्याला बघायचं आहे त्यांचे इक्वेशन्स. बट यांचे इक्वेशन्स बघण्या अगोदर आपण बघूयात लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं डिफरन्शियल इक्वेशन. तोपर्यंत तुम्ही एकदा हे नोट करून घ्या. आय होप तुम्ही नोट केलं असेल. तर आता आपण सुरुवात करणार आहोत ते म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. तर ज्यावेळेस एक पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतो त्यावेळेस इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे फोर्सचं इक्वेशन असतं F इज इक्वल टू मायनस ऑफ kx. दिस इज द इक्वेशन ऑफ मोशन किंवा फोर्सचं इक्वेशन. ओके, त्यानंतर आता माहितीये की अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ, न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार मला माहिती की आपल्याला माहिती आहे की F इज इक्वल्स टू असतो मास इंटू ऍक्सेलरेशन. आता ही F ची व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये, चला याला नाव देऊया इक्वेशन नंबर 1. आता F इज इक्वल टू m आहे, ही व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवली तर इक्वेशन 1 होऊन जाणार F is equal to minus k, that is ma is equals to minus of kx. ठीक आहे. आता मला डिफरन्शियल इक्वेशन करायचंय तर मी काम करतो मासला तिकडे ट्रान्सफर करून. सो a is equals to होऊन जाणार minus k upon m into x. ठीक आहे. ओके, चला याला नाव देऊ सध्या इक्वेशन नंबर 2. नाव आता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की a is equals to असतो rate of change of velocity. A is equals to dv by dt and v is equals to असतो dx by dt rate of change of displacement. इथल्या व्हिडिओ मध्ये येतंय, एक मिनिट चेक करतोय का कालचा पार्ट व्हिडिओ मध्ये येतोय का. तर हो येतोय. ओके, विजिबल पोर्शन आहे. सो a is equals to dv by dt आणि v is equals to असतो dx by dt. चला एक काम करूयात, v ची व्हॅल्यू इथे ठेवूया. सो a is equals to होऊन जातो d square x upon dt square. ठीक आहे, a is equal to झाला d square x upon dt square. आता ही a ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवूयात. सो पुटिंग इन इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 होऊन जाणार a is equals to ही टर्म ठेवा तर हे होणार d square x upon dt square is equals to minus k by m into x. सॉरी, आता या ठिकाणी आपण एक कॉन्स्टंट ठेवणार आहोत. पुट k by m is equals to ओमेगा स्क्वेअर. हा कॉन्स्टंट ठेवायचा आहे. ही जी व्हॅल्यू आहे k by m हा देखील एक कॉन्स्टंट आहे कारण k तर ऑलरेडी स्प्रिंग कॉन्स्टंट होता,
एम मास ड्रॉप जे की कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, सो या कॉन्स्टंटच्या ठिकाणी आपण एक नवीन कॉन्स्टंट ठेवला ओमेगा स्क्वेअर, वेअर ओमेगा इज नोन एज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, तर हे इक्वेशन आता होऊन जाणार डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स ला या साईडला ट्रान्सफर करा, तर डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर आणि मायनस टर्म इकडे तर होणार प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 and this is known as the differential equation of a simple harmonic motion. Okay, this is the differential equation of simple harmonic motion. आता या डिफरन्शियल इक्वेशन वरून आपल्याला भेटून जाते ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू. ठीक आहे, की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये पार्टिकलचं ऍक्सेलरेशन किती असेल. ठीक आहे, फक्त नोट डाऊन करून घ्या, व्हिडिओला पॉज करा, लिहून घ्या. ओके, नोट इट. सो नेक्स्ट व्हिडिओ नोट करताना जास्त आवाज होऊ नये म्हणून रूम मधला फॅन कूलर वगैरे सगळं बंद करून ठेवावं लागतं, त्याच्यामुळे खूप गरमी होते. आणि बाहेरचा आवाज वगैरे येऊ नये म्हणून खिडक्या डोअर देखील पूर्ण बंद ठेवावं लागतं. सो आतमध्ये पूर्ण अशी गरमी होते, खूप घाम होतो. ठीक आहे, सो बघूया. तुम्ही व्हिडिओला खूप सारं शेअर करा, शेअर करून आपली 1000 सबस्क्रायबर ताबडतोब कंप्लीट झाली पाहिजे असं काहीतरी करा. आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला जर आवडला असेल तर लाईक करा. ठीक आहे, तर चल आता आपण बघूया की ऍक्सेलरेशनचं इक्वेशन काय असतं. ठीक आहे, सो वी नो दॅट ओके, आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे आपल्याला, तर आपल्याला माहिती आहे की डिफरन्शियल इक्वेशन काय आहे. So differential equation is d square x upon dt square plus omega square x is equal to 0. ठीक आहे, आता एक काम करूया, प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स ला आपण तिकडे ट्रान्सफर करूयात. सो d स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल्स टू होऊन जाणार मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता ही जी टर्म आहे, ही टर्म d स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर, ही टर्म तर ऍक्सेलरेशन आहे, आपण आता बघितलं होतं. सो बट डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए, दॅट इज ऍक्सेलरेशन. ठीक आहे, आणि ही याची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी ठेवली तर इक्वेशन तयार होणार आहे आपलं ए इज इक्वल्स टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर एक्स. सो दिस इज द इक्वेशन ऑफ acceleration of the particle which is performing simple harmonic motion. ठीक आहे, नोट डाऊन करूया. आता ऍक्सेलरेशन तर आपल्याला भेटून गेलं. चला आता डिस्कस करूया की ऍक्सेलरेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू कुठे असते. आता हे तर माहिती आहे आपल्याला की ऍक्सेलरेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू असते एक्स्ट्रीम पोझिशनला, मीन पोझिशनला तर ऍक्सेलरेशन 0 असते. चला चेक करून घेऊयात. ओके, सो ऍट मीन पोझिशन मला सांगा की मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असेल. ऑब्वियसली इट इज 0, कारण मीन पोझिशन आहे आणि डिस्प्लेसमेंट आपण मीन पोझिशन पासूनच कॅल्क्युलेट करतो. तर जर पार्टिकल वन मीन पोझिशनवर आहे तर त्याचं डिस्प्लेसमेंट तर 0च असणार आहे. सो ऍट मीन पोझिशन x इज इक्वल टू 0. सो ऍक्सेलरेशन बघा काय होणार. सो a इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर आणि x ची व्हॅल्यू ठेवा 0. मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू 0 इट विल बी 0. So acceleration ची व्हॅल्यू होऊन जाते 0. So acceleration at mean position is 0. It means that acceleration is minimum at mean position and is equal to 0. चला आता एक्स्ट्रीम पोझिशनवर बघू काय असतं. सो ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, आता एक्स्ट्रीम पोझिशनवर x एकतर असेल प्लस a जर आपण राईट एक्स्ट्रीम वर गेलो तर, किंवा जर आपण लेफ्ट एक्स्ट्रीम वर गेलो तर तो असेल मायनस a. ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी ठेवून देऊया. सो a इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस मायनस a. आता प्लस मायनस मुळे हा होऊन जाणार मायनस प्लस
ओमेगा स्क्वेअर ए. जर आपण फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर केलं, ओके, या टर्मचं फक्त जर आपण मॅग्निट्यूड घेतलं तर ते येऊन जातं ए इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर ए. सो दिस इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन. So acceleration is maximum at extreme position and it is equal to omega square a, किंवा यालाच आपण असं लिहू शकतो a ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. सो ऍक्सेलरेशन क्लिअर झालं की ऍक्सेलरेशन इज मॅक्सिमम ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, इट इज इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर ए किंवा ए ओमेगा स्क्वेअर, अँड ऍक्सेलरेशन इज मिनिमम ॲट मीन पोझिशन विच इज इक्वल टू 0. तर चला ऍक्सेलरेशन तर झालं. आता आपल्याला बघायचंय ते म्हणजेच वेलॉसिटी. ठीक आहे. अरे एक मिनिट. ऍक्सेलरेशन आणि वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंट ग्राफ आपला बाकी अजून, चला तो ग्राफ देखील थोडक्यात डिस्कस करून घेऊया तिथे. सो ग्राफ ऑफ ए वर्सेस एक्स, ऍक्सेलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंट ग्राफ. सो ऍक्सेलरेशनला आपण प्लॉट करूयात वाय ऍक्सिस वर आणि डिस्प्लेसमेंटला आपण प्लॉट करूयात एक्स ऍक्सिस वर. वन्स अगेन इक्वेशन आहे आपलं ए इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. या ठिकाणी देखील याचा स्लोप आलेला आहे निगेटिव्ह, आणि निगेटिव्ह स्लोप जर बघा या लाईनचं इक्वेशन तर ओरिजिन मधून पास करेल. ओके, आता स्लोप निगेटिव्ह असल्यामुळे इक्वेशन होऊन जाणार, सॉरी स्लोप निगेटिव्ह असल्यामुळे लाईन पास होणार ओरिजिन मधून लाईक दिस. सो दिस इज द ग्राफ ऑफ A versus x, that is acceleration is equal to minus omega square x. So this is the graph of A versus x. आता एक लास्ट टर्म बाकी आहे आपल्या आजच्या व्हिडिओ मधली, ती म्हणजे इक्वेशन ऑफ वेलॉसिटी. तर चला बघून घेऊया ताबडतोब इक्वेशन ऑफ वेलॉसिटी काय आहे. सो आय थिंक आपल्या व्हिडिओची लेंथ आज खूप जास्त झालेली आहे, कारण जवळपास 42 मिनिटचा व्हिडिओ तयार झालेला आहे, जो की खूप जास्त आहे. तर एक काम करूया, आज आपण इथे ब्रेक घेऊयात आणि वेलॉसिटीचा आपण जो टॉपिक आहे हा आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲड करूयात. ठीक आहे. ओके, सो थँक्यू.